नमस्कार जी, मी बाबाची सेविका ज्योती जगने तुमच्यासमोर एक अनुभव सादर करीत आहे। हा अनुभव प्रपंच साधते हुए परमात्मा महान त्यागी बाबा जुमदेवजीने कशाच्या भरोश्यावर केले तर ते आहे ईमान आणि दुसरा आहे शब्द। यांच्या भरोश्यावर महान त्यागी बाबा जुमदेवजीने प्रपंच साधला आणि आपल्या गोरगरिबांसाठी हा मानव धर्मासाठी हा परमात्मा एक मार्ग तयार केला की माझा मानव दुःखी नाही राहिला पाहिजे, म्हणून हा परमात्मा एक मार्ग आहे जी। कारण दुःखी कष्टी लोकांसाठी आहे, ज्यांच्यावर दुःख नाही त्यांच्यासाठी नाही आहे जी हा मार्ग। मी तुमच्यासमोर एक मोर तलाव गावचा एक अनुभव सादर करीत आहे। बघा, मोर तलाव गाव, तहसील गोरेगाव, जिल्हा गोंदिया इथला हा अनुभव घडलेला आहे। रत्नाबाई रामलालजी चौधरी बाबाच्या सेविका होते आणि शाळेमध्ये शिक्षिका पण होते। शनिवारचा दिवस होता आणि त्यांना एक मुलगा होता, 6 वर्षाचा राहुल नावाचा बाळ होता। शनिवारचा दिवस होता आणि रत्नाबाई शाळेमध्ये शिकवण्याकरिता गेले आणि शिकवून घरी आले आणि पतीला काय म्हणतात रामलाल भाऊला, अजी राहुलचे पप्पा तुम्ही राहुललाल पाहाल काय, माझे 3 महिन्याचा पेमेंट थांबलेला आहे जी, तर तो पेमेंट आणायला मला दरे कशाला जायचं आहे। पतीला रत्नाबाईंनी म्हटलं, आणि आधीचे मुलं कसे होते तुम्हाला माहितीच आहे। दरवाजाजवळ अंगणामध्ये खेळत असताना राहुल बाळाने ऐकलं की आई माझी दरे कशाला जात आहे। परत आईकडे आला आणि काय म्हणतो, नाही आई मी येणार ग तुझ्यासोबत, मी तुझ्यासोबत येणार माय, कारण मला बाबा सूट घेऊन देशील, मला बाबा सूट पाहिजे, म्हणून आर लावलं जी मुलाने। रत्नाबाईंनी काय म्हटलं त्या मुलाला, नको बाळा नको येऊ रे, मला सायंकाळ होईल दादा, आणि आपला मोर तलाव गाव दरे कशा शाले कशावरून 15 किलोमीटर दूर आहे आणि मधामध्ये जंगल आहे बाळ। पण बाळांना काय माहीत का 6 वर्षाचा मुलगा कसं हट्ट करतो तो तर माहीत आहे जी। नाही आई मी येणार तर येणार म्हणून खूप हट्ट केलं मुलाने। आईने काय शब्द दिले, मुलाला काय बोलले पहा, परमात्मा एकची सेविका होती आणि एका शब्दाला एका नियमाला ती जपायची, आणि तो सर्वात मोठा नियम कोणता आहे जी, राग आणणे बंद करणे। हा खूप वैरी असतो, राग आणणे बंद करणे, हा राग आणणे खूप वैरी असतो। बघा, रत्नाबाईंनी मुलाला म्हटलं, अरे राहुल बाळ तू मला एकच आहे, मला 2 असते ना ते एका गालावर एक आणि दुसऱ्या गालावर एक दिले असते रे तुला। हे शब्द देऊन रत्नाबाईंनी स्कूटीवर राहुल बाळाला बसवले आणि काय म्हटलं, बाबा हनुमानजी आणि बाबा जुमदेवजीला प्रणाम करून काय म्हणते, बाबा मला पोहोचवणारे तुम्हीच आणि घरी परत आणणारे पण तुम्हीच, माझ्यासोबत तुमची जागृत शक्ती असायला पाहिजे, म्हणून रत्नाबाईंनी घरी म्हटलं आणि तिथून निघून गेल्या। दरे कशाला पोहोचले, तिथे बँकमध्ये पैसे वगैरे घेतले आणि विड्रॉल वगैरे मारले पैसे आणि तिथून निघून गेले, आणि मुलाला बाबा सूट घेऊन दिले आणि काही प्रपंचचा सामान घेऊन दिले रत्नाबाईंनी। त्याच्यानंतर निघाले आणि बाबा सूट प्रपंचचा सामान घेऊन स्कूटी सुरुवात केली आणि राहुलला बसवलं, तर राहुल बाळ त्यांचा आर करायला बसलं, नाही आई मला हा घेऊन दे ना ग, आई मला तो घेऊन दे ना ग, म्हणून राहुल बाळ खूप आर करू लागला। मग आईने काय म्हटलं, अरे बाळा इथेच 6 वाजले रे, कारण दरे कशा आपला मोर तलाव गावावरून 15 किलोमीटर आहे आणि मधामध्ये जंगल आहे बेटा, आपल्याला खूप रात्र होईल। स्कूटी सुरुवात केले आणि काय म्हटलं, बाबा जुमदेवजी बाबा हनुमानजी मला घरी पोहोचवणारे तुम्हीच आहात जी। रत्नाबाईंनी स्कूटी स्टार्ट केले आणि निघाले। अर्ध्या जंगलामध्ये पहा 3 चोर सापडले, त्यांची गाडी रोखली 3 चोरांनी। रत्नाबाईची गाडी रोखले आणि काय म्हणतात, तुझ्याजवळ जेवढी पण पैसे असतील आणि बॅगमध्ये काय आहे जेवढं पण काही असेल पूर्ण आम्हाला दे। रत्नाबाई खूप बाबाच्या सेविका एवढे प्रेमळ होते, त्यांच्या मनामध्ये रागची भावना नव्हती, आणि त्याच्यानंतर त्यांनी चोरांना काय म्हणतात,
अजी, माझ्या बाळाचा जीव नका घेऊ जी, माझा जीव नका घेऊ. जेवढे पण पैसे वाचलेले आहेत ते पूर्ण घ्या. 3 महिन्याचा पेमेंट किती होता जी? 17,000 रुपये पेमेंट होता रत्नाबाईचा थांबलेला. त्या बॅगेमध्ये 17,000 रुपये होते आणि त्यांनी त्या चोरांना म्हटलं, हे स्कूटीला बॅग आहे, तुम्ही जेवढे पण पैसे नेता पूर्ण नेऊन घ्या, पण माझा आणि माझ्या बाळाचा जीव घेऊ नका जी. श्यामराव, मनसाराम आणि नीताराम त्याच गावचे राहणारे होते. चोरांचं नाव होतं श्यामराव, मनसाराम आणि नीताराम. श्यामराव बॅगीजवळ गेले आणि तिला विचार आलं, नाही, मी घरी काय म्हटलं होतं? बाबा हनुमानजी, बाबा जुमदेवजी, मी घरून काय म्हटलं होतं की कोणत्या शब्दामध्ये फसली होती बाई? की तुम्हाला एकच बाळ आहे, 2 असते तर 2 गालावर 2 दिले असते. रत्नाबाईला आपले शब्द आठवण आले ना, बाबा जुमदेवजी, बाबा हनुमानजी, माझ्याशी शब्दामध्ये चुकली मी बाबा, ह्या शब्दाला मी परत घेते आणि तुम्हीच आम्हाला घरापर्यंत पोहोचवणारे बाबा, तुम्हीच आजी, तुम्हीच रक्षा करा बाबा आमची. भगवंता, तुमची जागृत शक्ती आमच्यासोबत पाहिजे. 3 चोरांनी श्यामराव गेलं, बॅगीला हात लावलं आणि पैसे नाही काढत तर त्यांना 15 फुटावर बाबांनी पटकवलं. त्याच्यानंतर मनसाराम गेले. मनसाराम आणि श्यामराव पडले तर मनसाराम आणि नीताराम खूप हसायला बसले. त्याच्यानंतर मनसाराम पण त्या बॅगीला हात लावायला गेले, त्यांना पण 12-13 फूटवर बाबांनी पटकवलं. त्याच्यानंतर नीताराम गेले. नीतारामला पण 10 फूटवर बाबांनी पटकवलं. एक आंधळा झाला, एक मुका झाला आणि एक बहिरा झाला जी. श्यामराव बहिरा झाला, मनसाराम मुका झाला आणि नीताराम आंधळा झाला. त्याच्यानंतर ते गावी गेले आणि ते स्कूटी स्टार्ट केले आणि रत्नाबाई आपल्या घरी गेले. पती काय म्हणतात रत्नाबाईला, अगं रत्ना, एवढी वेळ कशाला लावली ग? बघा, रत्नाबाईने त्यांना चोरला म्हटलं होतं की मी घरी नाही सांगणार जी, मी गावी नाही सांगणार, माझे हे शब्द मी पूर्ण करणार. पहा, रत्नाबाई शब्दावर अवलंबून एक बाबाची सेविका होती. तिने पतीला काहीच नाही सांगितले आणि पतीला काय म्हटलं की अहो, मला काही प्रपंचाचं सामान घ्यायचं होतं तर मला वेळ झाली म्हणून पतीला सांगितले, कारण पतीला सांगितले असते तर पती टेन्शनमध्ये आले असते, म्हणून पत्नीने रत्नाबाईने काही सांगितलं नाही जी. त्याच्यानंतर घरी गेले श्यामराव आणि त्यांची पत्नी काय म्हणते, श्यामरावची पत्नी, अहो तुम्ही अंघोळ करून घ्या. बहिरा झाला होता श्यामरावना, त्यांना काय आवाज आलं की दिवाळी आहे म्हणून. तर काय म्हणतात श्यामराव, दिवाळी तर 4 महिने आहे, आताच आहे का तुझ्यासाठी? ते आंघोळ करायला सांगायचे आणि श्यामराव दिवाळीची गोष्ट करायचे. त्याच्यानंतर श्यामराव, मनसाराम आणि नीताराम त्यांच्या घरी गेले, रत्नाबाईच्या घरी, आणि रत्नाबाईला काय म्हणतात, अहो मी आंधळा झालो, हा मुका झाला आणि हा बहिरा झाला, काय केली ग तू न? आणि कोणसा असा जादू टोना आहे तुझ्याकडे तर आम्ही असे झालो? रत्नाबाई काय म्हणतात, अहो मी काही केलं नाही जी, मी कसं काय करणार जी, माझ्याकडे काही जादू टोना नाही आहे, माझ्या बाबाची जागृत शक्ती माझ्यासोबत आहे. त्याच्यानंतर रत्नाबाईंनी त्यांना तीरथ बनवून दिले आणि तो तीरथ तिघांना प्यायला दिले. जो बोलत नव्हता तो बोलायला लागला, ज्याचे डोळे नव्हते तो त्यांना डोळे आले, जो ऐकत नव्हता त्याला ऐकू आलं. त्या तीर्थामध्ये बाबाचे किती जागृत शक्ती असेल पहा शेवकांनो. एका तीर्थामध्ये तिघांना आराम झालं आणि ते घरी जाऊ लागले. जाताना काय गोष्ट करतात, अरे हे किती जादू टोनेवाली आहे रे, इनी आपले डोळे पण नेले आणि परत पण आणले, असा कोणसा जादू टोना करते ही रत्नाबाई. रत्नाबाई थांब, तुझ्या काट्यातला काटा नाही काढलो तर माझं नाव श्यामराव, मनसाराम आणि नीताराम नाही. दुसऱ्या दिवशी रत्नाबाई शाळेमध्ये जातात शिकवण्याकरिता. बाळ शाळेत जातो आणि पती कामाला जातात. हॉटेलमध्ये बसले होते श्यामराव आणि मनसाराम. नीताराम आंधळे होते तर ते यायला होते. त्याच्यानंतर एकाची साथ पाहून ते पण त्यांच्याकडे आले. तिघांनी गोष्ट केलं, नाही आपण याच्या मुलाला उचलायला हवं. हिने जसं आपल्यासोबत केलं
हिच्यासोबत पण आपण तसं करू म्हणून तिघेंना गोष्ट केलं आणि त्या शिकत होता राहुल बाळ त्या शाळेमध्ये गेले आणि त्या शाळेमध्ये जाऊन त्या बाळाला चॉकलेट जलेबी पेढे देऊ त्याला जंगलामध्ये नेले असा घन्या जंगलामध्ये नेले. सायंकाळ होऊन गेली. बघा श्यामराव मनसाराम आणि नीताराम काय म्हणतात, एक कोयका मारणार ते याची पार गर्दन उखळून टाकणार. दुसरा का म्हणतो मनशाराम, माझ्याकडे कुऱ्हाड आहे याचे हातपाय कापून सिद्धा पोटावर मारणार ते याले पार एकाच ह्याच्यामध्ये खत्म करणार. तो म्हणतो माझ्याकडे चाकू आहे, चाकू पोटामध्ये गेलं तर सिद्धा याचा कामच दी एंड होऊन जाणार. तिघे पण अशी गोष्ट करतात. त्याच्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट येते, अरे रत्नाबाई जादू टोनेवाली आहे तर तिचा मुलगा 3 पट जादू टोनेवाला असेल. याला रपादपा आत्ताच्या आत्ता करायला हवं. जसं कोयका कुऱ्हाड चाकू धरून त्याला मारायला जातात, थापडाचे थापडं मारतात, पण त्याला काही बाबा हनुमानजी बाबा जुमदेवजी त्या बाळाला लागू देत नाही आणि ते हत्यार त्याच्यावर उचलायला जातात. तसेच बाबा हनुमानजी बाबा जुमदेवजीची पहा अंधश्रद्धा ह्या याच्यामध्ये नाही आहे. बाबा हनुमानजी बाबा जुमदेवजी अंतरात्म्यामध्ये आहे. अंतरात्म्या आपल्या आत्म्यामध्ये परमात्मा आहे जी. त्यांनी त्यांचेच हातपाय काटले आणि ते त्याच्याजवळ जे हत्यार होते त्यांच्यावरच वार केला आणि तिथून पडून गेले तिघे पण गेले. आता इकडे राहुल बाळ आई 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 खूप रडायला बसलं. आई आई म्हणताना त्यांच्या तोंडातून राहुल बाळाच्या बाबा हनुमानजी हा शब्द आला. पहा मार्गचा सेवक परमात्मा एक मार्गचा सेवक होता. 6 वर्षाचा राहुल बाळच्या तोंडातून आई आई म्हणता बाबा हनुमानजी निघालं आणि तिथे एक छोटंसं कुत्रा आलं. बाबा हनुमानजी आलं कुत्र्याच्या रूपामध्ये. राहुल बाळ रडू त्याचं तोंड वारून गेलं. त्याला तहान लागली पण कसं पाणी पिणार, त्याचे हातपाय बांधलेले होते. एक छोटंसं कुत्रा त्याला चाटत राहिला. जोपर्यंत त्याची तहान नाही गेली, त्या तोंडाला पाणी नाही सुटलं, तोपर्यंत त्याच्या पायाला चाटत राहिलं. छोटंसं कुत्रं बाबा हनुमानजी होते, त्या कुत्र्याच्या रूपामध्ये आले होते. त्यांनी त्याचे हात सोडले पाय सोडले आणि त्याच्या समोर कुत्रा आणि त्याच्या मागे राहुल बाळ. रात्रीचे 1 वाजून गेले आणि असं घनघोर जंगल होतं. पूर्ण काळी जागा होती. पण बाबा हनुमानजी ज्या कुत्र्याच्या रूपात आले त्याने दोन्ही डोळ्याचे लाईट सुरू केले, असं प्रकाश सुरू केले आणि राहुल बाळाला आपल्या मागे नेले आणि त्याच्या दरवाजाजवळ राहुल जो बाळ होता त्या दरवाजाजवळ त्याच्या घरीच त्या कुत्र्याने सोडलं. राहुल बाळ दरवाजा खटकत राहिलं. तिकडून कुत्रा गायब बाबा हनुमानजीच्या रूपामध्ये. बाबा हनुमानजी कुत्र्याच्या रूपामध्ये आले होते, ते तिकडून मागून गायब झाले. मागं पलटून पाहतो तर त्याला काही दिसलं नाही. राहुल बाळाने दरवाजा खटकला. आईने दरवाजा खोललं आणि जसे बघितले माझा बाळ तसेच तिने गड्याला चिपकवलं. कुठे गेला होता रे, रात्रीचे 1 वाजून गेले दादा आणि तू कुठं होता म्हणून रत्नाबाई खूप रडायला बसली. पण त्याच्या मनामध्ये कोणता नियम होता, राग आणणे बंद करणे. राहुल बाळाने आईने जो बोललं होतं आपल्या पतीला नाही सांगितले होते, तसं राहुल बाळाने पण आपल्या आईला नाही सांगितले की मला किडनॅप करून ह्या जागेवर बांधले होते. राहुल बाळाने आईला सांगितले नाही, कारण त्याला पण परमात्मा एकची शक्ती आणि शब्द माहिती आहे. 6 वर्षाचा बाळाला त्याने खोटं बोललं. आई मी आपल्या दोस्तच्या घरी होतो ग आणि मला जेवण वगैरे करायला वेळ झाली म्हणून मी वेळेनं आलो. राहुल बाळा आईने खुशीत भरलं, जेवण घालवलं आणि रात्रीला झोपून गेले. दिवस निघाला. श्यामराव आणि मनसाराम त्या रत्नाबाईच्या घरी आले आणि तिला विचारलं, रत्नाबाई अशी कोणती जागृत शक्ती आहे आणि तुझ्याकडे असा कोणती शक्ती आहे जो तुझ्यासोबत तुला काही होत नाही आणि आम्ही वार करायला बसतो, तुझ्या मुलावर पण वार करायला बसलं तर आमच्यावरच वार न आज आमची हालत कशी झाली. रत्नाबाईंनी फोटो दाखवलं बाबांची आणि या मार्गामध्ये मी आली आहे आणि फोटो आहे पण बाबाची जागृत शक्ती आपल्या आत्म्यामध्ये आहे. आपल्या आत्म्यामध्ये परमात्मा आहे. दुःखी कष्टी लोकांसाठी आपला हा परमात्मा एक मार्ग आहे. म्हणून मनसाराम आणि श्यामरावला प्रसार करून रत्नाबाईंनी सांगितलं. श्यामराव मनसाराम मार्गात आले आणि नीताराम मार्गात नाही आले तर ते
बाबामध्ये विलीन झाले जी. एवढी जागृत शक्ती ह्या परमात्मा एक मार्गामध्ये. म्हणून सत्य मर्यादा प्रेमाने वागा. 4 तत्व 3 शब्द 5 नियमांचा पालन करा. कुणावर हसू नका, कारण हा अनुभव आहे घडलेला, सत्य अनुभव आहे. म्हणून इथं दुःखी कष्टी लोक आलेला आहे आणि सुखाने जगत आहे जी. तर सर्वांना माझा नमस्कार. मी बाबाची सेविका ज्योती जगणे.